अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर मध्ये एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद क्षण साकारला गेलाय। यास्कावा कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या यास्कावा सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन उत्साहात पार पडले। विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासासाठी हा उपक्रम कसा महत्त्वाचा ठरणार आहे जाणून घेऊया। बडनेरा येथील प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर येथे यास्कावा सेंटर ऑफ एक्सलन्सचा उद्घाटन समारंभ दिमाखात पार पडला। विदर्भ युवक कल्याण सोसायटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून यास्कावा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुर्जर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते या अत्याधुनिक सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली आणि त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षणाची गरज अधोरेखित केली। रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य विकसित करण्यासाठी अशा सेंटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले। यास्कावा कंपनीच्या सहकार्याने उभारलेले हे सेंटर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषासाठी नवी दिशा देणार आहे। यावेळी रोबोटचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांचे विशेष आकर्षण निर्माण झाले। कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट उदय देशमुख, प्राध्यापक डॉक्टर हेमंत देशमुख, सचिव युवराज सिंह चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी, प्राचार्य डॉक्टर गजेंद्र बामनोटे, प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून संस्थेच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे। मी प्राध्यापक डॉक्टर मंगेश गुर्दे, यास्कावा सेंटर ऑफ एक्सलन्स, प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेराचा केंद्र प्रमुख। या सेंटरचं आज एक उद्घाटन झालेलं आहे। या सेंटरमध्ये यास्कावा रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही जापानची कंपनी यांनी रोबोट्स इथे CSR फंडमधून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी इथे प्रस्तावित केलेले आहेत। आमच्या कॉलेजमधील 1990चे माजी विद्यार्थी श्री अजय गुर्जर हे भारतातील या कंपनीचे प्रमुख आहेत आणि ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी इथे या विदर्भात भागातील सर्व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि उद्योगांमध्ये काम करणाऱ्या तांत्रिक मनुष्यबळाच्या फायद्यासाठी हे सेंटर इथे त्यांनी प्रस्तावित करण्याचं सूचित केलं होतं। त्यानुसार आम्ही हे सेंटर इथे सुरू करत आहोत। या सेंटरमध्ये सेंटरची स्थापना 2021मध्ये झाली आहे। हां, या सेंटरची सुरुवात 2021 करोना काळात आम्ही सुरू केली आणि त्यानंतर आज 5 वर्षात या सेंटरची डेव्हलपमेंट आहे ती सुरू आहे। यानंतरसुद्धा अनेक प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी आणि उद्योगांसाठी इथे आम्ही सुरू करणार आहोत। आजच्या घडीला इथे रोबोटिक्स प्रोग्रामिंग, रोबोटिक्स सिम्युलेशन, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमधून विद्यार्थ्यांना रोबोट्स कसे हँडल करायचे, त्यांच्याकडून कामं कशी करून घ्यायची याचे प्रशिक्षण आम्ही देणार आहोत। तसेच येथे ऑटोमेशन हा विषय जो आहे जो आजच्या घडीला उद्योगांना खूप अत्यावश्यक झालेला आहे, त्याचे आम्ही विद्यार्थ्यांना धडे इथे देतो या केंद्रामार्फत। तसेच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक नवीन क्रांती जे 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून आलेली आहे, ज्यात उद्योगातील लागणाऱ्या विविध सुटे भाग आणि मशीनचे सुटे भाग आणि आता तर 3D प्रिंटिंग हे क्षेत्र सगळ्या ह्याच्यात विस्तारित आहे। मेडिकल फील्डमध्ये सुद्धा ऑर्गन प्रिंटिंग वगैरे असे नवीन यातून मार्ग निघत आहेत। तर हे 3D प्रिंटिंगचं सेंटरसुद्धा आम्ही इथे प्रस्तावित केलेलं आहे। एकंदरीत आजच्या घडीला जे उद्योगाला अद्ययावत तंत्रज्ञान लागतं ते सगळं इथे आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि येथील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे इथे ट्रेनिंग कोर्सेस आणि प्रात्यक्षिकं आम्ही याद्वारे इथे घेऊन विदर्भातील कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आमचे कॉलेजचे योगदान देण्याचा आम्ही या केंद्राद्वारे प्रयत्न करीत आहोत। आमच्या विदर्भ वेलफेअर सोसायटीची व्यवस्थापन तसेच आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य आणि आमचा आहे सहाय्यक मनुष्यबळ आमच्या कॉलेजला
हे सगळं या सेंटरसाठी मागच्या 3 महिन्यापासून झटत होते. आणि आज हे सेंटर यद्दगाव सेंटर म्हणून विदर्भातील एक नावाजलेलं सेंटर म्हणून उभं राहिलेलं आहे. आपण सगळ्यांनी आणि सर्व तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन मी यावेळी करतो. रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारा हा उपक्रम निश्चितच भविष्यात मोठी झेप घेण्यास मदत करणार आहे.